श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। भाजपचा संविधान बदलण्याचा इरादा असल्याने इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांना पाठिंबा। वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया धुळे लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध। हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन। शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचा धुळे जिल्ह्यातील तालुकानिहाय तालुका समन्वयकांचा मेळावा संपन्न। आणि शिंदखेडा शहरात गटनेते अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी जाऊन डॉक्टर भामरेंचा करण्यात आला प्रचार। आता बातमीपत्र विस्ताराने। संविधान बदलवण्याचा भाजपचा इरादा असल्याने पुरोगामी संघटना संस्था गट सिव्हिल सोसायटी यांच्यातर्फे इंडिया आघाडीचे धुळे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांना पाठिंबा देण्यात आले असल्याची माहिती संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात भारतातील लोकशाही व देशाची राज्यघटना पूर्णपणे धोक्यात आल्याने त्यांचा पराभव करणे हे ध्येय ठेवण्यात आले। त्या अनुषंगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुरोगामी संघटना संस्था व जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन इंडिया आघाडीच्या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांना पाठिंबा जाहीर केला आहे। यावेळी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांना पाठिंबा जाहीर करण्याची विविध कारणे देण्यात आली। यावेळी बोलताना सांगण्यात आले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या काळात भारतातील लोकशाही व भारताची राज्यघटना पूर्णपणे धोक्यात आली आहे। त्यामुळे मोदी व त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या या लोकसभा निवडणुकीत पूर्णपणे पराभव झाला पाहिजे। विकसित व विकसनशील देशाच्या तुलनेत भारतीयांचे दरडोई उत्पन्न फारच कमी झाले असून मोदी सरकारने कष्टकरी शेतकरी कंत्राटी कामगार रोजंदारी कामगार यांच्या श्रमावर सत्ताधारी वर्गाला मोठी संपत्ती जमा करण्यास मदत केली आहे, ज्यामुळे भाजपचे मित्र अंबानी अदानी यांना मदत झाली आहे। मोदींच्या कार्यकाळात म्हणजे 10 वर्षात देशात महिलांवर दलितांवर अल्पसंख्याक व आदिवासींवर होणाऱ्या अन्यायांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे। जीएसटीमुळे छोटे व्यावसायिक व्यापारी अडचणीत आले असून जीएसटीची कमाई ही बलाढ्य श्रीमंतांकडे वळवण्यात आली आहे। 2014 व 2019च्या निवडणुकीमध्ये लोकांनी भाजपच्या सबका साथ सबका विकास या घोषणेला बोलून मतदान केले होते। जनतेला अपेक्षा होती की सर्वांच्या सोबत सर्वांचा विकास होईल। आपल्या या घोषणेला अनुसरून मोदींनी 2014 मध्ये प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याची गॅरंटी दिली होती। तर लोकांना कुठल्याच प्रकारच्या नोकऱ्या दिल्या नाहीत। भारतात शेतकऱ्यांविरुद्ध व कामगार विरोधी कायद्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्यास भाजप सरकार जबाबदार आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला। गेल्या 10 वर्षात भारतात दंगली दडपशाही व शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग होत असल्यामुळे भाजप सरकार सत्तेतून हद्दपार करणे आवश्यक आहे। त्यासाठीच पाठिंबा जाहीर करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील, प्लॅटफॉर्म फॉर सोशल जस्टिसचे डॉक्टर जालिंदर अडसुळे, अनिलचे धुळे जिल्हाध्यक्ष जेटी देसले, गोपी लांडगे, सिटूचे एलआर राव, जमीयत ए इस्लामी हिंदचे जिल्हाध्यक्ष असीम शेख, सचिव शोएब मिर्जा, आबिद शेख, इसाक शेख, नगर राज समर्थन मंचचे रामदास जगताप, नामदेवराव येवले, मोहन मोरे, भारत जोडो अभियानचे जिल्हा समन्वयक विशाल वानखेडे आदी उपस्थित होते। आताच्या लोकशाही निवडणुकांमध्ये आज 5व्या टप्प्यातलं मतदान 20 मेला होणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या काही शेवटच्या टप्प्यातल्या मतदारसंघातले धुळे लोकसभा मतदारसंघात देखील मतदान आहे। धुळे लोकसभा मतदारसंघातल्या इंडिया आघाडीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना धुळे जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनसंघटना संस्था ज्या पुरोगामी परिवर्तनवादी विचाराने प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काम करतात यांच्या वतीने आम्ही पाठिंबा जाहीर करतोय। आणि त्या पाठिंब्याचं कारण हे 10 वर्षापासून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सुरू असणारं भाजप इंडियाच्या सरकारच्याकडनं ज्या पद्धतीचं दमन आणि अघोषित आणीबाणी, संविधानाला धोका, लोकशाही व्यवस्थेचा खात्मा करण्याची वर्तन भूमिका होत आहे, याचा निषेध आणि विरोध करण्यासाठी आणि पुन्हा भाजप प्रणित मोदींच्या नेतृत्वाला सरकार सत्तेत येऊ नये याच्यासाठी आम्ही जाहीर करतोय। त्यामुळे येत्या 20 मेला धुळे लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य माणसांनी मतदारांनी पंजाच्या चिन्हावर मतदान करून डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना बहुमताने निवडून आणावं असं आवाहन आम्ही धुळे जिल्ह्यातल्या पुरोगामी परिवर्तनवादी संघटना संस्थांचे पदाधिकारी नेते सर्व एकत्रितपणे करीत आहेत। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असून विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी 10 वर्षात कोणतेही विकास काम न करता केवळ चॉकलेट दिले असल्याचा आरोप वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सय्यद कासिम रसूल इलाइस यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे।
धुळे लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असून काँग्रेस व भाजप विरोधात आमची उमेदवारी आहे. विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी 10 वर्षात लोकसभा मतदारसंघात कोणतेही काम केलेले नाही. केवळ चॉकलेट देण्याचे काम त्यांनी केले असल्याचा आरोप वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सय्यद कासिम यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. यावेळी माहिती देताना त्यांनी सांगितले की शहरातील रस्ते, पाणी, गटार, बेरोजगारी, सिंचनाचे प्रश्न, उद्योगधंदे यासह विविध प्रकारचे प्रश्न प्रलंबित आहेत. सदरचे प्रश्न सोडवण्यासाठीच वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाकडून धुळे लोकसभा मतदारसंघात मोहम्मद जैद यांनी उमेदवारी केली आहे. ते सिलेंडर या निशाणीवर निवडणूक लढवत असून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांनी विकासाच्या मुद्द्यावर आमच्याशी चर्चा करावी असे आवाहन देखील डॉक्टर इलियास यांनी केले आहे. देशात भाजपकडून केवळ हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक माणसाची समस्या लोकसभेत मांडली गेली पाहिजे. SC, ST, आदिवासी, OBC, मुस्लिम यांना न्याय मिळाला पाहिजे. महागाईमुळे जनता त्रस्त झाली असून टॅक्सवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. सरकारकडून केवळ सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांवर कारवाया केल्या जात आहे. मोजक्याच उद्योगपतींचे भलं या सरकारच्या काळात झाले आहे. देशातील मतांचे विभाजन रोखण्यासाठी देशभरात 542 लोकसभा मतदारसंघात व महाराष्ट्रातील 47 लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीला पाठिंबा दिला आहे. केवळ धुळे लोकसभा मतदारसंघातच आमची लढाई या दोघांविरुद्ध आहे. यावेळी सलीम शेख, अपक्ष उमेदवार मोहम्मद जैद, बाबू पिंजारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. उम्मीदवार हूँ धुलिया लोकसभा मतदार संघ से। हमने आज ये प्रेस इसलिए ली थी कि हम क्यों लड़ रहे हैं इलेक्शन और आगे हम इलेक्शन जीतने के बाद क्या डिलीवर करने वाले हैं, इस संदर्भ में हमने इस प्रेस को लिया। हम जानते हैं कि धुलिया के अंदर आप देख रहे हैं कि कई सालों से, चाहे वो पिछली सरकार हो चाहे वो अभी जो 10 साल की सरकार है या खासदार वगैरह जो चुनकर आए हैं, उन्होंने कोई भी विकास का काम नहीं किया, कोई भी रोज़गार लाने का काम नहीं किया। कोई भी जो प्रोजेक्ट है, जैसे रेलवे का प्रोजेक्ट है, एक प्रोजेक्ट जो है हमारे टेक्सटाइल मिनिस्टर देसाई साहब आए थे, उन्होंने कहा था कि लॉजिस्टिक पार्क जो है वो अगर धुलिया में आता है तो बहुत से लोगों को रोज़गार, यानी लगभग 20 से 25 हज़ार लोगों को रोज़गार मिलेगा, लेकिन उस पर भी इन लोगों का ध्यान नहीं गया। अब बताइए कि धुलिया जैसे शहर में अगर लॉजिस्टिक पार्क जैसा प्रोजेक्ट आता है और उस प्रोजेक्ट में 20 से 25 हज़ार लोगों को रोज़गार मिलता है तो कितना फ़ायदा होगा धुलिया के लिए, बेरोज़गारी कितनी कम होगी। बेरोज़गारी की वजह से आप जानते हैं कि कितनी बेकारी बढ़ रही है। पानी का प्रश्न है, इसी तरह से पानी 15-15 दिन से आता है। हमारी जो औरतें हैं घर की, वो बहुत परेशान रहती हैं पानी को लेकर। इन्हीं सारे मुद्दों को लेकर मैं मैदान में उतरा हूँ और मैं आप लोगों से गुजारिश करता हूँ कि मुझे ज़्यादा से ज़्यादा वोट देकर, मेरी निशानी जो है वो सिलेंडर है, 7 नंबर का बटन है, उस बटन को दबाकर मुझे ज़्यादा से ज़्यादा वोट देकर जिताएं। आज हमने एक सभा रखी है मौलवीगंज में रात 9 बजे, तो मैं सभी से गुजारिश करता हूँ कि वो वहाँ पर पहुँचे और हमारे सभा को कवर करें। धन्यवाद। हज यात्रेसाठी जाणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी धुळे महानगरपालिकेतर्फे दिनांक 15 व 16 असे 2 दिवस आयोजित लसीकरण शिबिराचे मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हज यात्रेसाठी जाणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी जुनी महानगरपालिकेच्या इमारतीतील कुटुंब कल्याण केंद्र येथे दिनांक 15 व 16 असे 2 दिवस लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराचे उद्घाटन मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. इस्लाम धर्मात सांगण्यात आलेल्या 5 कर्तव्यांमध्ये हज यात्रेचा समावेश आहे. कलमा, रोजा, नमाज, जकात याबरोबरीने हज यात्रेचा उल्लेख आहे. दरवर्षी जून महिन्यात हज यात्रेकरू हज यात्रेला जाण्यासाठी रवाना होतात. दरवर्षी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हज यात्रेकरूंना हज यात्रेसाठी जाण्यापूर्वी आरोग्य हितासाठी पेनिटायझिस प्रतिबंधक लस व सीझनल इन्फ्लुएन्झा लस तसेच पोलिओची लस देण्यात येते. यावर्षी केंद्र शासनाकडून प्राप्त यादीनुसार धुळे जिल्ह्यामधून हज कमिटीमार्फत जाणारे एकूण 530 हज यात्रेकरूंसाठी एकूण 545 डोस लस उपलब्ध झाली आहे. सदर लसीकरण शिबिराचे 15 व 16 या 2 दिवशी आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत लसीकरण उपलब्ध असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंनी शिबिरासाठी येताना सोबत आपले आधार कार्ड, पासपोर्ट नंबर, हेल्थ चेकअप कार्ड, कोविड लसीकरणच्या दोन्ही डोस पूर्ण झाल्याबाबतचा पुरावा, आपल्याला सध्या सुरू असलेल्या सर्व औषधांची माहिती सोबत आणणे आवश्यक आहे. हज यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व हज यात्रेकरूंनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक
अमिता दगडे पाटील यांनी केले आहे। यावेळी अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे, उपायुक्त शोभा बाविस्कर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर MR शेख, RCS ऑफिसर डॉक्टर संपदा कुलकर्णी आदी उपस्थित होते। आज धुळे महानगरपालिकेच्या कुटुंब कल्याण केंद्र इथे आज आम्ही हज यात्रेकरूंसाठी लसीकरण आयोजित केलेलं आहे। केंद्र शासनाने जे महाराष्ट्र सरकारकडे ज्या हज पिलग्रिमची लिस्ट पाठवली आहे त्या हज पिलग्रिम्स प्रत्येक जिल्ह्याला सेंटर त्यांचं ठरलेलं आहे, त्याप्रमाणे हे हज यात्रेकरूंना वॅक्सिनेशन देणं कंपल्सरी केलेलं आहे। तर आपल्या धुळे जिल्ह्यात 512 लाभार्थी आहेत आणि आज दिनांक 15 आणि दिनांक 16 तारखेला या 2 दिवसात आम्ही या सर्व हज यात्रेकरूंचं लसीकरण पूर्ण करणार आहोत। टोटल 512 पैकी त्याच्यातले 270 या महिला हज यात्रेकरू आहेत आणि 254 या पुरुष हज यात्रेकरू आहेत। याच्यात या हज यात्रेकरूंचं आम्ही सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी करून ज्यांना डायबिटीज BP आहे त्यांचं मेन्शन करून त्या लोकांना प्रामुख्याने आम्ही 3 वॅक्सिन जे शासनाने आम्हाला दिलेले आहे ते देत आहोत। त्याच्यात इन्फ्लुएन्झा वॅक्सिन, तसंच ओरल पोलिओ वॅक्सिन आणि न्यूमोकॉकल वॅक्सिन म्हणजे मेनिंजायटिस हे वॅक्सिन घेतल्याशिवाय यांना हज यात्रेकरूंना हजच्या ठिकाणी परमिशन मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांचं हे लसीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे आज धुळे महानगरपालिकेकडे या हज यात्रेकरूंचं लसीकरण होत आहे, तेव्हा या हज यात्रेकरूंना हज यात्रेसाठी धुळे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे मॅडम, आरोग्य अधिकारी डॉक्टर MR शेख आणि मी डॉक्टर संपदा कुलकर्णी RCS ऑफिसर आणि आज इथे लसीकरण करणारे सर्व आमचे आरोग्य कर्मचारी, स्टाफ नर्स आणि आमचे फार्मसिस्ट यांच्याकडनं या सर्व हज यात्रेकरूंना हार्दिक शुभेच्छा। त्यांची यात्रा शुभ हो। शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचा धुळे जिल्ह्यातील तालुकानिहाय तालुका समन्वयकांचा मेळावा शिवतीर्थ चौकातील शिवसेना कार्यालय येथे संपन्न झाला। धुळे शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचा धुळे जिल्ह्यातील तालुकानिहाय तालुका समन्वयकांचा मेळावा धुळे शहरातील शिवतीर्थ चौकातील शिवसेना कार्यालय येथे संपन्न झाला। या मेळाव्यात पत्राद्वारे पुढील आदेशापर्यंत नियुक्तीपत्र देऊन नेमणूक करण्यात आली। तसेच धुळे लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुभाष भामरे यांना पाठिंबा देण्यात आला। यावेळेस अनिल जगताप यांनी सांगितले की शिवसेना जिल्हाध्यक्ष मनोज मोरे तसेच महानगर प्रमुख संजय वाले यांच्या माध्यमातून शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे वारकऱ्यांचे जीवनमान वाढलेले आहे, त्यांच्यामुळे आज आम्ही डॉक्टर सुभाष भामरे यांना पाठिंबा देत आहोत। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाले, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अनिल जगताप, दासभाऊ महाले, संजय सोनार, ज्ञानेश्वर गोसावी, सुनंदा मिस्त्री, शोभा खैरनार, कमल जाधव, जिजाबाई सोनवणे, देवकाबाई गवळे, अक्काबाई शेवळे यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी मंडळ उपस्थित होते। मी अनिल जगताप, जिल्हा समन्वयक धर्मवीर आध्यात्मिक सेना, आज धुळे आणि शिंदखेडा या दोघी तालुक्याच्या धर्मवीर आध्यात्मिक सेनेचा आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाले यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही या ठिकाणी मेळावा घेतला। या मेळाव्यामध्ये ज्या लोकसभेचे जे काही निवडणूक चालू आहे त्याच्यामध्ये धुळे लोकसभेचे शिवसेना व भाजपचे मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुभाषजी भामरे बाबा यांच्या प्रचारार्थ आपल्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून कसं आणता येईल आणि जास्तीत जास्त आपल्या वारकऱ्यांकडून कसे मतं 10,000 मतं कशी या दोघी तालुक्यातून मिळतील यासाठी आज या संपर्क कार्यालयामध्ये मीटिंग आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये अत्यंत समाधानकारक अशा पद्धतीने सगळ्या वारकऱ्यांनी जवळजवळ दोघी तालुक्यातून 400 वारकरी या ठिकाणी जमले होते आणि या देशाचा पंतप्रधान हा धार्मिक आहे आणि खऱ्या अर्थाने वारकरी सुद्धा धार्मिक आहे आणि म्हणून या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले पाहिजे यासाठी आदरणीय डॉक्टर सुभाष भामरे साहेब यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी आज या मेळाव्यामध्ये सर्वांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि त्याचबरोबर धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या जे काही कामकाज आहे ते या जिल्ह्यामध्ये वाढलं पाहिजे यासाठी काही नियुक्तीपत्र देऊन आम्ही ते विस्तारही धर्मवीर आध्यात्मिक सेनेचं या ठिकाणी वाढवलं। अत्यंत चांगल्या पद्धतीचं आम्हाला मनोज भाऊ मोरे जे आहेत संपर्क प्रमुख, आमचे जिल्हा प्रमुख आणि महानगर प्रमुख संजय भाऊ वाले यांच्या खऱ्या
मदतीने, खऱ्या आशीर्वादाने वारकऱ्यांचं आतापर्यंतचं जे काही जीवनमान उंचवलेलं आहे, जे काही प्रश्न सुटले आहेत, आणि म्हणून मी या दोघांचेही धन्यवाद करून सुभाष भामरे बाबा यांना जास्तीत जास्त मताने निवडण्यासाठी सर्व वारकरी यांना तालुकाभर आम्ही आवाहन केलेलं आहे. धन्यवाद. भाजप महायुतीचे धुळे लोकसभेचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा शहरात गटनेते अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी जाऊन प्रचारास सुरुवात करण्यात आली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा शहरात गटनेते अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी भेटी देऊन प्रचाराला प्रारंभ करण्यात आला आहे. मतदारांकडून उत्स्फूर्त पाठिंबा लाभत आहे. सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अनिल वानखेडे यांनी पुष्पहार अर्पण करून शहरातील प्रसिद्ध काशी विश्वेश्वर महादेव मंदिर, दक्षिणमुखी मारुती मंदिर, केदारेश्वर मंदिर आदींसह प्रमुख मंदिरात नारळ वाहिले. तर शहरातील प्रत्येक वार्डच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेऊन पहिली फेरी पूर्णत्वास येत आहे. भरवनात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्साहात प्रचारात सहभागी झाले आहेत. नमो नमोचा गजर, अबकी बार 400 पार, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, कहो दिल से डॉक्टर भामरे फिरसे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून जात असल्याने शहरातील मतदार भाजपच्या पारड्यात मते टाकणार असल्याचे चित्र दिसत आहे. प्रचारादरम्यान शिंदखेडा नगरपंचायतीचे गटनेते अनिल वानखेडे, माजी नगराध्यक्ष अशोक देशले, प्रकाश देशले, बिला पाटील, युवराज माळी, उल्हास देशमुख, चेतन परमार, जितेंद्र जाधव, उदय देसले, किसन सकट, रमेश भामरे, दगा चौधरी, प्रकाश चौधरी, दिनेश सूर्यवंशी, सुभाष माळी, भाजप शहराध्यक्ष ॲडव्होकेट विनोद पाटील, भूपेंद्रसिंह राजपूत, योग बदाने, चंद्रकांत गोदवाने, दीपक चौधरी, गुलाब सोनवणे, मिलिंद पाटोळे, संजय कुमार महाजन, दादा मराठे, भूषण मराठे, कुणाल देसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. धुळे लोकसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीनिमित्त शिंदखेडा शहरात आदरणीय अनिलजी वानखेडे यांच्या नेतृत्वात घरोघरी जाऊन मतदार राजांना प्रत्यक्ष भेटून मतदान मागणी करून की येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे 3 नंबरच्या बटनाला कमळाच्या चिन्हावर भरघोस मतांनी मतदान करा आणि सुभाषबाबा भामरे यांना भरघोस मतांनी विजयी करा या संदर्भात संकल्प घेऊन आम्ही शिंदखेडा शहरात घरोघरी प्रचारानिमित्त भेट देत आहोत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. भाजपचा संविधान बदलण्याचा इरादा असल्याने इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांना पाठिंबा. वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया धुळे लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध. हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन. शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचा धुळे जिल्ह्यातील तालुकानिहाय तालुका समन्वयकांचा मेळावा संपन्न. आणि शिंदखेडा शहरात गटनेते अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी जाऊन डॉक्टर भामरेंचा करण्यात आला प्रचार. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.